श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 मार्च 2026 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. मराठी वर्षानुसार ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि लवकरच गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर संकष्टी चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस विशेष बघा म्हणजे गणेशांना समर्पित आहे. तर म्हणजेच काय, गणपती बाप्पांना समर्पित आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकट दूर करणारा असा होतो. म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकट, दुःख, अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं. तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 6 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती ही 7 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7:17 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला चतुर्थीचा उपवास हा उद्या शुक्रवारीच करायचा आहे. तर संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच सोडला जातो आणि म्हणून उद्या 6 मार्च रोजी चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती रात्री 9:12 असल्यानं आपल्याला या वेळेतच चंद्राची पूजा करून हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. जर आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्राची पूजा न करताच जर हे व्रत सोडून दिलं तर या व्रताचा आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही आणि म्हणूनच चंद्राची पूजा जी आहे ती करूनच आपल्याला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. गणपतीला विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारा देव मानला जातो. तर या दिवशी गणेशाची पूजा केल्यानं घरात सुख, शांती, समृद्धी येते. तसेच सर्व संकटांपासून मुक्ती देखील मिळते. तर धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्या तुम्ही चतुर्थीचा बघा उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. ही एक वस्तू 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील सर्व समस्या, अडचणी, जे काही अडथळे आहेत ते दूर होतील. घरात पैसाच पैसा येईल आणि घराची त्याचबरोबर अर्थात मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला बघा घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. त्याआधी कमेंटमध्ये लिहा जय गणेश किंवा श्री स्वामी समर्थ. तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 6 मार्च आणि या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी. तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला उद्या सकाळी हा उपाय करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला ही एक वस्तू जी मी तुम्हाला सांगणार आहे ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. मराठी वर्षातील फाल्गुन महिना सुरू आहे आणि अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षाची सांगता होऊन नवीन वर्षाला प्रारंभ होईल. तर येणाऱ्या नवीन वर्षात आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावी, अशी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा प्रथम गणपती बाप्पा हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. तर संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे. गणपती बाप्पांची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी काही उपाय जर आपण केले तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. गणेश व्रतामध्ये चतुर्थीचं व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं
आणि म्हणून हा दिवस देखील सर्वश्रेष्ठ मानला जातो. तर या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीनं कार्यरत असतं. तर श्री गणेश स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला गणपती बाप्पा हे शीघ्र फळ देत असतात. आणि आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उंबरठ्याला विशेष महत्त्व आहे. उंबरठा हा घराच्या सीमारेषेचं प्रतीक आहे. तर आपल्या घराचं नेहमीच संरक्षण व्हावं, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं, तसेच कुठलीही अदृश्य शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि जर या उंबरठ्यावरतीच आपण काही जर प्रभावी उपाय केले तर त्यामध्ये जी दैवी शक्ती असते किंवा जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत होत असते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. कारण शास्त्रानुसार घराच्या दाराचा जो उंबरठा हा जर मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात कितीही मतभेद निर्माण होऊ शकत नाही किंवा शत्रू हा सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये उंबरठ्याला दिलं गेलं आहे आणि याच उंबरठ्याचा व्यक्तीच्या जीवनावरती खूप जास्त प्रभाव पडत असतो. आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार उंबरठ्यावरती काही प्रभावी उपाय केल्यानं व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक लाभ होतो आणि देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. घरात लक्ष्मी ही कायमस्वरूपी वास्तव्य करत असते. आणि म्हणून जर आपल्या घरामध्ये काही समस्या असतील, काही अडथळे सुरू असतील, मुलांची प्रगती होत नाही, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, मुलं खूप काही हट्टीपणा करत आहेत किंवा आपल्या घराची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, जिथे तुम्ही 5 रुपये कमवतात तिथे तुमचं 100 रुपये खर्च होत असतील, म्हणजेच घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील आणि याचा वाईट परिणाम हा कुटुंबावरती होत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही, तर अशा काही समस्या असतील, आपल्या कुटुंबामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. हा उपाय खूप प्रभावी आहे. तर हा उपाय उद्या तुम्हाला चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे आहे तर ते टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होत असते आणि आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. शुद्ध पाण्याने केला तरीही चालेल किंवा पंचामृताने केला तरीही चालेल. जर शुद्ध पाण्याने अभिषेक करणारा असाल तर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं तीर्थ जे आहे तर ते मुलांना तुम्हाला प्राशन करायला द्यायचं आहे, म्हणजेच मुलांना ते पाजायचं आहे. तुम्ही स्वतः देखील ते तीर्थ घ्यायचं आहे. बाकीचं हे तीर्थ ते पिण्याच्या माठामध्ये किंवा तुमचं पिण्याचं जे भांडं आहे त्यामध्ये टाकलं तरी चालणार आहे, कारण हे सिद्ध झालेलं असतं आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते. आणि गणपती बाप्पा जे असतात ना ते विद्येचे, बुद्धीचे, ज्ञानाची देवता आहे. जेव्हा आपण हे तीर्थ आपल्या मुलांना देतो तेव्हा मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडेपणा हा कमी होतो आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांना अभ्यासामध्ये यश मिळू लागतं. तर म्हणून मुलांना हे तीर्थ नक्की पाजा. पंचामृताने अभिषेक केला तर थोडंसं तीर्थ मुलांना नक्की द्या आणि बाकीचं तीर्थ हे तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता. यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, चंदन तुम्हाला लावायचं आहे. जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उंबरठ्यावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय उंबरठ्यावरती करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता.
मातीची पंती जरी घेतली तरी चालेल. त्यानंतर बघा तुम्हाला त्यामध्ये दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून घ्या. दिव्यामध्ये ती लावायची आहे. एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जर बघा मसूर डाळ असेल तर ती मसूर डाळ ठेवा. मसूर डाळ नसेल तर तांदूळ घ्या. अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हा तुम्हाला दिवा जो आहे तो ठेवून सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तिथे लावल्याने देवी लक्ष्मीचं आगमन हे आपल्या घरामध्ये होतं आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी शिंपडून आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आणि यानंतर बघा एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये लाल चंदन घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं, गंगाजल टाकायचं आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं. जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्याच टाकल्या तरीही चालतील आणि त्याची एक पेस्ट बनवून बनवायची आहे. आपण ज्या प्रकारे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो अगदी त्या पद्धतीने तुम्हाला बघा त्या उंबरठ्यावरती त्या वस्तूचं लेपन करायचं आहे आणि उंबरठा जो आहे तर तो आपल्याला सारवून घ्यायचा. यानंतर काय करायचं, आपल्याला बघा पांढऱ्या रंगाची रांगोळी घ्यायची आहे आणि त्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूस तुम्हाला बघा त्या पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाची तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. स्वस्तिक काढताना चुकीचं काढायचं नाही. मधले 4 बिंदू आणि बघा कडेच्या ज्या 2 लाईन असतात त्या देखील तुम्हाला आवर्जून काढायच्या आहेत. त्या बघा स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आणि दरिद्री दूर करण्याचं साधन मानलं जातं आणि म्हणून स्वस्तिक हे तुम्हाला व्यवस्थितच काढायचं आहे. कारण या स्वस्तिकामध्ये अनेक देवी देवतांचा त्याचबरोबर बघा श्री गणेश यांचा वास असतो आणि म्हणूनच कोणतीही पूजा असो किंवा कोणतंही शुभकार्य असेल तेव्हा स्वस्तिक काढून गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतरच त्या शुभकार्याला सुरुवात केली जाते. इतकं महत्त्व स्वस्तिकाला दिलं जातं. आता स्वस्तिक तुम्ही काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या मधोमध जिथे स्वस्तिकाच्या 4 लाईन एकत्र होतात तर तो मधला बिंदू जो आहे तर असतो ना, तेथे तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे. आपल्या उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढून दोन्ही साईडला तुम्हाला 2 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आणि त्या ठेवल्यानंतर बघा आता 2 सुपारीचे 2 प्रकार असतात. एक पूजेमध्ये वापरतो ते आणि एक दुसरी जी असते ती आपण खाण्यासाठी सुपारी वापरत होती. तर ही छोटी जी असते ती सुपारी तुम्हाला स्वस्तिकावरती मधोमध ठेवायची आहे. यानंतर त्या स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. फुलं असतील तर ती सुद्धा अर्पण करा आणि त्यानंतर बघा तुम्ही दोन्ही हात जोडून आता माता लक्ष्मीची त्याचबरोबर श्री गणेशांचं नामस्मरण करायचं आहे. सुपारी जी असते तर ती गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून बघा आपण पूजेमध्ये आपल्याकडे बाप्पांची मूर्ती किंवा फोटो नसतो तेव्हा आपण सुपारीलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा जी आहे तर ती करत असतो. इतकं महत्त्व सुपारीला दिलं जातं. जेव्हा ही सुपारी आपण उंबरठ्यावरती ठेवतो तेव्हा गणपती बाप्पांचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहतो. त्याचबरोबर बघा आपल्यात जे काही आपल्या अंतर्गत जी असणारी सर्व संकट अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात. तसेच या उपायाने देवी लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते आणि धनप्राप्ती होत असते. आता ही सुपारी ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी ही सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचा जो कलावा आहे बघा, लाल पिवळा तो कलावा जो म्हणजेच त्याला धागा देखील म्हटलं जातं तर ह्या कलाव्यात असतो तर तो तुम्हाला सुपारीवरून बांधायचा आहे आणि ही सुपारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे. तुमच्या घराजवळ कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही सुपारी अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आहे तो आपल्याला उंबरठ्यावरती करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा या सुपाऱ्या तुम्ही उंबरठ्यावरती ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला त्या स्वस्तिकाच्या मधोमधच तुम्हाला थोडेसे तांदूळसुद्धा
अखंड तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती ही सुपारी ठेवायची आहे. डायरेक्ट रांगोळीवरती ही सुपारी ठेवायची नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने अगदी बघा साधं सोपा हा उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला बघा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर असा हा उपाय आहे, प्रत्येकाच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही इतकं हे प्रभावी असा उपाय आहे. आपलं बघा आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती शुभ आणि लाभ जे आहे तर ते देखील कुंकवाने लिहायचं आहे आणि त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल. गणपती बाप्पांचं संकटनाशन स्तोत्र आहे ते तुम्ही पठण करू शकता. गणपती बाप्पांचा एखादा मंत्र जसा की ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा महामंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल. परंतु जी काही सेवा होईल ती सेवा आपल्याला करायची आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करून बघा. त्याचं फळ नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री